नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नवापूर पोलीस ठाण्यास प्रथमच भेट देत पोलीस ठाण्याची सविस्तर पाहणी केली। यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती घेत विविध विभागांची तपासणी केली, तसेच स्थानिक नागरिक, पत्रकार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या नवापूर दौऱ्यादरम्यान शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। बैठकीदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी नवापूर शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नवापूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली। तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली। यावेळी पत्रकार निलेश पाटील यांनी नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाट व कोटाईबारी घाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत पोलीस अधीक्षकांना सविस्तर माहिती दिली। या घाट रस्त्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना, वाहतूक नियंत्रण तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली। तसेच उपस्थित इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही शहरातील वाहतूक, गुन्हेगारी नियंत्रण, नागरिक सुरक्षा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित विविध समस्या मांडल्या। सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले। या भेटीप्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, भाऊसाहेब लांडगे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच काँग्रेस, भाजपसह विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नवापूर पोलीस स्टेशनला भेट दिली। इथल्या शांतता कमिटी सदस्य, पत्रकार बांधव यांच्याशी चर्चा केली। इथले प्रश्न जाणून घेतले। बरेचसे प्रश्न हे समाजाशी रिलेटेड आहेत, काही ऑफेन्सेसशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यातनं सकारात्मक चर्चा होऊन त्याच्यावर उपाययोजना करण्याची आता पुढे आम्ही दक्षता घेत आहोत। काही उपाययोजना झालेल्या आहेत। विशेषतः दामिनी पथक आणि महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी कॉलेजमधल्या मुलींचं अवेअरनेस क्रिएट करणे किंवा कॉलेजमधल्या मुलींना काउन्सेलिंग करणे या बाबतीमध्ये बरेच विषय मांडले। तर त्या दृष्टीने दामिनी पथक ते ॲक्टिव्ह आहेच आहे। आत्ता सध्या शाळा कॉलेजेस बंद आहेत। शाळा कॉलेजेस सुरू झाल्यानंतर ते कार्य अजूनही ॲक्टिव्हली आपण सुरू करणार आहोत।